श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत आणि मनापासून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करत आहोत. बऱ्याच वेळा बऱ्याच भक्तांना स्वामींची सेवा केल्यानंतर क्षणात प्रचिती येते, तर असंख्य स्वामी भक्त असे देखील आहेत जे वर्षानुवर्षापासून स्वामींची मनोभावे सेवा करत आहेत, मात्र अजूनही अनुभव येत नाहीये. बऱ्याच वेळा जेव्हा स्वामी सेवा करत असताना प्रचिती येत नाही, अनुभव येत नाही, तेव्हा आपल्या मनात नेहमी एकच प्रश्न येतो, मी स्वामी सेवा करावी की स्वामी सेवा सोडून द्यावी. बऱ्याच वेळा आपल्या मनात शंका येऊ जाते. बघा, तुमच्याही आयुष्यात स्वामींची प्रचिती अजून आलीच नसेल, स्वामी सेवा करूनही तुम्हाला काही अनुभव येत नसेल, तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका स्वामी भक्त ताईंचा जो अद्भुत अनुभव सांगणार आहे तो आवर्जून ऐका. या अनुभवाने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपूर्ण असणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर हे आवर्जून मिळत जाईल. या अनुभवातून तुमचेही काहीतरी प्रश्न हे सुटत जातील. भक्तांनो, आपला आजचा हा अनुभव आहे सातारामध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त सो माधुरी ढांगे या ताईंचा, आणि हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी माधुरी आणि मी सातारामधून आहे. गेले असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि स्वामींची मनोभावे सेवा करत आहे. 2016 याच वर्षी मी स्वामी सेवेत आली. खरं तर माझे पती हे व्यसनाधीन, खूप प्रयत्न केलं, असंख्य ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्यांना दाखल केलं, मात्र तरीही दारूचं वेळ हे सुटत नाही. दारूसोबत त्यांना जुगारचाही वेग. दोन्ही व्यसनांपायी आमच्या संपूर्ण घरांची परिस्थिती ही अत्यंत बिकट झाली. अक्षरशः आमच्या घरात खाण्यापिण्याची हाल होऊ लागले. मी रात्रंदिवस विचारात असायचे आणि याच वेळी मला आमच्या शेजारी असणाऱ्या नर्मदा काकूंनी सांगितलं, तू स्वामी सेवेत स्वामींची सेवा कर, तुझ्या आयुष्यातील या अडचणी दूर होतील, तुझा नवरा सुधरून जाईल आणि तुमच्या घरची प्रगती होईल. बरोबर त्याच वेळी मी स्वामी सेवेबद्दल माहिती गोळा केली. स्वामींची मूर्ती, फोटो मी घरात आणला आणि मी स्वामी सेवा करू लागली. जवळपास 3 वर्ष मी मनापासून स्वामी सेवा करत होती, मात्र तरीही मला प्रचिती येत नव्हती. माझ्या पतीचं थोडंही व्यसन कमी होत नव्हतं. उलट जशी स्वामींची मूर्ती घरात आली त्यानंतर माझ्या पतीनं व्यसन हे जास्त जडलं. बऱ्याच वेळा मनात यायचं की खरंच स्वामी असतात का? स्वामी असते तर नक्कीच व्यसन कमी झालं असतं. बऱ्याच वेळा मनात शंका यायच्या, पण मनाला शांत करायचे. मात्र स्वामीशिवाय कुठलाही मार्ग दिसत नव्हता. स्वामींना एकच म्हणायचे, जीव गेला तरीही चालेल, पण मी तुमची सेवा सोडणार नाही. तुम्हीही माझी कितीही परीक्षा घेतली तरी मी तुमच्या परीक्षेमध्ये पास झाल्याशिवाय राहणार नाही. मी नित्यसेवा केल्या, उपासना केल्या, गुरुचरित्र केलं, असंख्य पारायण केली. 3 वर्ष माझा पती हा व्यसनधानी होता. 3 वर्षानंतर मला आठवते स्वामींची पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीनिमित्त मी घरामध्ये गुरुचरित्र पारायणांची सुरुवात केली. पुण्यतिथीच्या दिवशी माझ्या पारायणाची सांगत होती आणि त्या सांगतेच्या दिवशी म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशीही माझा पती हा प्रचंड दारू पिऊन घरात आला होता. त्या दिवशी मी स्वामींसमोर खूप रडू लागले, स्वामींसोबत भांडली आणि त्याच दिवशी मी तुम्हाला सांगते माझ्या पतीला आकडी आली. ही आकडी इतकी जोरात होती, माझ्या पतीची अक्षरशः वाच गेली. जवळपास 3 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ॲडमिट केल्या. त्या 3 दिवसानंतर त्यांना घरी आणण्यात आलं आणि त्या 3 दिवसामध्ये असं काय चमत्कार झालं माहिती नाही. स्वामींनी माझ्या पतीच्या डोक्यामध्ये असं काय प्रकाश पडला हे स्वामींनाच माहिती. पण तुम्हाला सांगते, जसे पती घरी आले त्यानंतर त्यांनी शपथ घेतली. अगदी स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सांगितलं, आजपासून दारूला स्पर्श करणार नाही. शेवटी 3 वर्षांची सेवा सफल ठरली
आणि माझ्या पतीची दारू ही कायमची सुटली. 3 वर्ष मी प्रयत्न केलं. 3 वर्ष मनापासून सेवा केली. 3 वर्ष मनोभावी सेवांची स्वामीची पूजा केली. पण खरंच स्वामींनी त्यांची मला प्रचिती दिली. त्यानंतर माझ्या आयुष्यात असणारी सुंदर प्रचिती माझी मुलगी, जिला कृषी अधिकारी होण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी ती असंख्य प्रयत्न करत होती. स्पर्धा परीक्षा देत होती. बरेच प्रयत्न करूनही जवळपास 4 वेळा ती फेल झाली. मात्र तरीही तिने प्रयत्न करणे सोडले नाही. शेवटी मी स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत धरले. मी घरामध्ये सारामृत पारायणाचा घाट घातला. मी दररोज दिवसाला 2 स्वामी सारामृत पारायणाचे पठण करायचे. अशा 108 पारायणांची मी संकल्पना केली. आणि तुम्हाला सांगते, यावेळेस माझ्या मुलीने 5व्यांदा अगदी शेवटीच ही एक्झाम दिली आणि त्यामध्ये मात्र तिचे सिलेक्शन झाले. ती परीक्षा पास झाली आणि आज ती कृषी अधिकारी म्हणून मोठ्या पदावरती कार्यरत झाली. इतकी वर्ष तिच्यासाठी घेतलेलं स्वामींकडे साकड, इतकी वर्ष केलेली सेवा शेवटी सफळ ठरली. संयम ठरला, विश्वास ठेवला, स्वामींचं सेवा करणं कधीही सोडलं नाही, स्वामींवरती निष्ठा ठेवली आणि शेवटी स्वामींनी माझ्या मुलींच्या बाबतीत देखील आम्हाला प्रचिती दिली. खरं तर 5व्या वेळेस जेव्हा ती एक्झाम देऊ आली तेव्हा तिला सगळ्यात जास्त हार्ड पेपर गेले होते. ती म्हणाली, आई यावेळेस माझं सिलेक्शन होणार नाही. एक्झाम खूप कठीण होतं. बरेचसे प्रश्न सोडवण्याचे राहून गेले. तिने आशा पूर्णपणे सोडून दिली. पण स्वामींनी काय चमत्कार केले माहिती नाही. आणि स्वामींच्या कृपेमुळे माझी मुलगीही कृषी अधिकारी कार्यरत झाली. ही माझ्या आयुष्यातील दुसरी प्रचिती. त्यानंतर तिसरी प्रचिती म्हणजे माझे पती हे शेअर मार्केटमध्ये कार्यरत होते. ते शेअर मार्केटमध्येच त्यांचा बिझनेस चालवत होते. मात्र मधल्या काही वर्षाच्या कालावधीमध्ये बराचसा तोटा झाला होता. नफा हा खूप कमीच होता. अशातच आता 4 वर्षापूर्वी त्यांनी शेअर मार्केट बंद करून असे ठरवले. पण त्यानंतर पुढे आपण काय करायचे हे देखील आमच्या डोळ्यासमोर होते. मात्र व्याज आणि त्यासोबत कर्ज वाढत चालले होते. कर्जांचे हप्ते आम्हाला फेडायचे होते. सोनं गहाण ठेवलं होतं. आता कुठे नोकरी करावी अशा असंख्य अडचणी डोळ्यासमोर होत्या. मी स्वामींना नवस घेत होते. स्वामींची मनोभावे सेवा करत होते. स्वामींना या अडचणीतून आम्हाला सोडवा असे सांगत होते. 4 वर्ष झाली मात्र कुठलाही प्रकारचा प्रचिती येत नव्हती. कुठलाही प्रकारचा लाभ होत नव्हता. अनुभव येत नव्हता. आमची कुठे प्रगती होत नव्हती. एक दिवस स्वामींसमोर खूप रडले. स्वामींशी खूप भांडले. स्वामी, 4 वर्ष आम्ही सहन करतोय. फक्त तुमच्यावरती विश्वास ठेवून आहोत. स्वामी, तुम्ही चमत्कार घडवा. तुम्ही साक्षात रूपे आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कार दाखवा, असे मी स्वामींना सांगत होते. आणि तुम्हाला सांगते, ज्या दिवशी मी सकाळपासून स्वामींसोबत भांडत होते त्यांच्या 2 दिवसानंतर गुरुवार होता. त्या गुरुवार तो माझा गुरुवारच्या व्रतातील 6वा गुरुवार होता. आणि त्या दिवशी माझे पती हे अत्यंत खुश होते. संध्याकाळी 4:30च्या दरम्यान ते घरी आले आणि म्हणाले, 4 वर्षानंतर पहिल्यांदाच आपले शेअर मार्केटमध्ये आपल्याला 16 लाखाचा प्रॉफिट झाला आहे. ते ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले. शेवटी स्वामींना केलेला नवस कुठेतरी फिटला. 4 वर्ष मनापासून फक्त सेवा करत होती, निष्ठा ठेवून होती. रोज वाटत होतं कधीही बदलेल, कधीतरी आपले दिवस बदलेल. कधीही स्वामी सेवा कमी केली नाही. कितीही राग आला, कितीही काही झालं, कितीही वाईट वेळ आली तरी स्वामींची पूजा करणं थांबवलं नाही. शेवटी 4 वर्षानंतर स्वामींनी त्याचं फळ मला दिलं. त्या दिवशी 16 लाखाचा प्रॉफिट झाला आणि त्यानंतर मात्र आमची प्रगती होत गेली. आज शेअर मार्केटमध्ये माझे पती हे अत्यंत उत्तमरित्या कार्यरत आहेत. आता सगळं सुखाचं आहे. नवरा व्यसनाधीन जो होता त्याच व्यसन गेलं. माझी मुलगी चांगल्या पदावरती कामाला लागली. घरात सुख, समाधान, आनंद या सगळ्याच गोष्टी आज आमच्या मनापासून भरभरून आहे. खरंच ही फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यात असणारी स्वामी कृपा आहे. ताई स्वामी भक्तांना एवढंच सांगतात, कधी कधी उशिरा होतो, कधी कधी वेळ लागतो, कारण काही गोष्टी आपल्या आयुष्यात कधीच ठरलेल्या असतात, ज्या
आपल्याला सहन कराव्या लागतात, भोगाव्या लागतात. पण कितीही सहन केलं आणि कितीही भोगलं तरी एक लक्षात ठेवा, स्वामीशिवाय आपलं कोणीच नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा, मनापासून सेवा करा, कारण स्वामीच असे आहेत जे आपल्या नशिबाचे भोग दूर करतात. जेव्हा माझे पती दारू प्यायचे तेव्हा प्रत्येक वेळी मला स्वतःला संपवावंसं वाटायचं. आयुष्यात शून्य झाल्यासारखं वाटायचं. पण जसे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि जशी मी स्वामी सेवा मध्ये मग्न झाले, तसे माझ्या आयुष्याचे भोग हे पूर्णपणे कमी होत गेले. वेळ लागतो पण विश्वास हवा, वेळ लागतो पण संयम हवा. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अत्यंत अद्भुत अनुभव, अंगावर शहारा आणणारा अनुभव. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा. असेच तुमचेही काही अनुभव असतील तर आपल्या चॅनलला शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.